मिथुन राशीच्या व्यक्ती म्हणजे चालतं बोलतं रहस्य असतात. बाहेरून कायम हसतमुख, बोलके, सगळ्यांमध्ये मिसळून जाणारे, पण आत मात्र हजारो विचारांचं वादळ चालू असतं. तुमच्या मनाचा अंदाज लावणं कुणासाठीही सोपं नसतं. एका क्षणी तुम्ही खूप आनंदी दिसता आणि दुसऱ्या क्षणी पूर्ण शांत होता. मिथुन राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे बुद्धिमत्ता. लोक जिथे फक्त परिस्थिती पाहता तिथे तुम्ही त्यामागचं सत्य ओळखता. पण हाच गुण अनेकदा तुमच्यासाठी वेदनेचं कारण बनतो, कारण तुम्हाला लोकांचे बदलते चेहरे खूप लवकर समजतात. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात खूप गोंधळ झाला आहे. मन एका गोष्टीत स्थिर राहत नव्हतं. कधी नात्यांमधील ताण, कधी अचानक दूर गेलेली माणसं, कधी स्वतःच्या भविष्याबद्दल निर्माण झालेली भीती, आणि या सगळ्यात तुम्ही स्वतःलाच हरवून बसलात. पण आता 5 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत रहस्यमयी आणि मोठा बदल सुरू होतोय. हा बदल अचानक असेल आणि इतका वेगळा असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. 5 जून नंतरचे पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे दिवस नसतील. हे दिवस तुमच्या आयुष्यातील जागृतीचा काळ ठरू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्याच गोष्टी आता तुमच्यासमोर स्पष्टपणे उभ्या राहतील. 6 जूनची सकाळ तुमच्यासाठी एखाद्या अनपेक्षित संदेशाने सुरू होऊ शकते. मोबाईलवर आलेला एक मेसेज, अचानक झालेला फोन किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण तुमच्या मनात खळबळ निर्माण करेल. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्याशी अचानक अंतर निर्माण केलं होतं तीच व्यक्ती आता पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. पण यावेळी परिस्थिती आधीसारखी राहणार नाही, कारण तुम्ही आता खूप काही शिकलेले असाल. 7 जून हा दिवस तुमच्यासाठी खूप गूढ दिसतोय. या दिवशी अचानक एखादं सत्य समोर येईल. काही लोकांचे मुखवटे गळून पडतील. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्याबद्दल मनात शंका निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा धक्का मोठा वाटेल, पण पुढे जाऊन तुम्हाला समजेल की हे सत्य वेळेवर समोर आलं. प्रेमाच्या बाबतीत हा काळ खूप तीव्र आहे. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना जुनं प्रेम पुन्हा आठवू लागेल. एखादी व्यक्ती अचानक परत येण्याचा प्रयत्न करेल. तिच्या बोलण्यात पश्चाताप दिसेल, पण तुमचं मन मात्र संभ्रमात असेल. एकीकडे जुन्या आठवणी ओढतील तर दुसरीकडे मन सांगेल पुन्हा तिथेच दुखावलं गेलो तर. आणि इथेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. 8 जूनच्या आसपास आर्थिक बाबतीत अचानक बदल दिसतोय. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामाची संधी मिळेल. विशेषतः सोशल मीडिया, लेखन, बोलणं, मार्केटिंग, शिक्षण किंवा ऑनलाईन कामाशी संबंधित व्यक्तींना अचानक फायदा होण्याचे योग आहेत. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात प्रसिद्धी मिळू शकते. लोक तुमच्या बोलण्याकडे, विचारांकडे आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. पण या यशासोबत मस्तरही वाढेल. तुमच्या जवळच एखादी व्यक्ती मनातून तुमच्यावर जळफळाट करू शकते, म्हणून प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. 9 जूनचा दिवस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या दिवशी एखादी घटना तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. काहींसाठी ही नवीन सुरुवात असेल तर काहींसाठी आता पुरे झालं असं म्हणत जुन्या गोष्टी मागे सोडण्याची वेळ असेल. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढलेली असेल. एखादं स्वप्न, एखादा संकेत किंवा सतत मनात येणारा विचार हे सगळं साधन असेल. विश्व तुम्हाला आधीच पुढच्या बदलाची चाहूल देत आहे. घरातील वातावरणातही बदल दिसेल. कुटुंबातील एखादी चिंता कमी होईल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मोठा सल्ला किंवा आधार मिळेल. काहींना घर बदलण्याचा किंवा नवीन ठिकाणी जाण्याचा विचार येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत मात्र स्वतःची काळजी घ्या. जास्त विचार, ताण आणि कमी झोप यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. मनाला थोडा आराम द्या. आणखी एक खास संकेत, जर या दिवसात तुम्हाला वारंवार पक्षी, जुनी गाणी, एखादं विशिष्ट नाव किंवा एकाच वेळेला घड्याळात दिसणारे नंबर दिसत असतील तर समजा विश्व तुमच्याशी संवाद साधत आहे. कारण 5 जून नंतर तुमच्या आयुष्यात फक्त परिस्थिती बदलणार नाही, तर तुमच्या विचारांची, नात्यांची आणि नशिबाची पूर्ण दिशा बदलू लागणार आहे. आणखी एक अत्यंत रहस्यमय गोष्ट 5 जून नंतर मिथुन राशीच्या आयुष्यात घडताना दिसते, आणि ती म्हणजे अचानक झालेली मनाची जागृती. गेल्या काही काळात तुम्ही अनेक लोकांना समजून घेत राहिलात. सगळ्यांचं ऐकलात, सगळ्यांसाठी धावलात, पण जेव्हा स्वतःची वेळ आली तेव्हा अनेकदा तुम्हालाच एकटं वाटलं. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलते, कारण विश्व तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला हरवू नका. 5 जून नंतर तुमच्या मनात अचानक एक विचित्र शांतता निर्माण होईल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आधी खूप तणाव घेत होतात त्याच गोष्टी आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. तुमच्या विचारात प्रचंड बदल होईल. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती अचानक तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करू शकते.
ती व्यक्ती प्रेमसंबंधातील असू शकते किंवा अशी व्यक्ती असू शकते जिने पूर्वी तुमच्यावर अन्याय केला होता. तिच्या बोलण्यात पश्चाताप असेल, पण तुमचं मन मात्र 2 भागात विभागलेलं असेल. एक भाग म्हणेल पुन्हा विश्वास ठेव, तर दुसरा भाग सांगेल ज्याने एकदा तोडलं तो पुन्हा तोडू शकतो. आणि इथेच तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय लपलेला असेल. आर्थिक बाबतीतही अचानक चांगले संकेत दिसतात. मोबाईल, सोशल मीडिया, लेखन, शिक्षण किंवा लोकांशी संवाद असलेल्या क्षेत्रात अचानक प्रगती होऊ शकते. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित प्रसिद्धी मिळण्याचेही संकेत आहेत. 8 आणि 9 जूनचा काळ खूप शक्तिशाली दिसतोय. या दिवसात एखादी बातमी किंवा घटना तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की हीच माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होती. या काळात तुम्हाला वारंवार काही संकेत दिसू शकतात. एखादं जुनं गाणं सतत कानावर पडणं, एकच नाव वारंवार ऐकू येणं किंवा अचानक एखाद्या व्यक्तीची तीव्र आठवण येणं ही फक्त योगायोगाची गोष्ट नसेल. तुमचं अंतर्मन तुम्हाला आधीच पुढच्या बदलाची जाणीव करून देत आहे. घरातील वातावरणातही एक मोठा बदल जाणवेल. जिथे सतत तणाव होता तिथे शांतता निर्माण होईल. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना घर बदलण्याचा, नवीन शहरात जाण्याचा किंवा पूर्ण नवीन सुरुवात करण्याचा विचार येऊ शकतो. पण या काळात एक सावधानतेचा इशाराही आहे. तुमच्या यशाकडे आणि बदललेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून एखादी व्यक्ती मनातून जळफळाट करू शकते. म्हणून तुमच्या योजना, तुमचं सुख आणि तुमचे पुढचे निर्णय सर्वांना सांगू नका. 10 जूनच्या आसपास एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल. हा बदल बाहेरून छोटा वाटेल, पण आतून तुम्ही खूप वेगळे झालेले असाल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसेल. लोक म्हणतील तुझ्यात काहीतरी बदललंय, आणि खरंच बदललेलं असेल. कारण आता तुम्ही लोकांच्या शब्दांवर नाही तर स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवायला शिकत आहात. आणखी एक खास संकेत, जर या दिवसात तुम्हाला वारंवार पक्षी, पाऊस, जुनी पत्र किंवा घड्याळासारखे नंबर दिसत असतील तर समजा विश्व तुम्हाला पुढच्या टप्प्याची चाहूल देत आहे. आणि शेवटी मिथुन राशीच्या आयुष्यात आता अशी वेळ येते जिथे प्रत्येक तुटलेली गोष्ट तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवणार आहे. ज्याने तुम्हाला गोंधळात टाकलं तेच लोक आता तुमच्या आत्मविश्वासाकडे पाहून थक्क होतील. कारण 5 जून नंतर नियती तुमच्यासाठी फक्त नवीन संधी आणणार नाही, तर तुम्हाला तुमचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा परत देणार आहे. शेवटचा संदेश म्हणजे तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या एका मोठ्या अंतर्गत बदलाचा संकेत आहे. नियती तुम्हाला तुमचंच हरवलेलं अस्तित्व पुन्हा परत देणार आहे. याचा अर्थ असा की गेल्या काही काळात तुम्ही स्वतःला खूप ठिकाणी हरवलं होतं. कधी नात्यांमध्ये, कधी लोकांच्या अपेक्षांमध्ये, कधी सतत स्वतःच्या सिद्ध करण्याच्या प्रयत्नात. मिथुन राशीच्या व्यक्ती बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून त्या सतत विचार करत असतात. मी योग्य करतोय काय? लोक खरंच माझ्यासोबत आहेत का? मी एवढं देतो पण मला परत काय मिळतं? आणि या प्रश्नांमुळेच तुम्ही स्वतःचं खरं अस्तित्व विसरून गेलात. पण हा शेवटचा संदेश तुम्हाला सांगतोय, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते जिथे तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणं थांबवाल आणि स्वतःच्या मनासाठी जगायला सुरुवात कराल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नाती आपोआप संपतील आणि काही सत्य अचानक समोर येतील. सुरुवातीला हे सगळं पाहून तुम्हाला वाटेल की आयुष्य विस्कटत चाललंय, पण खरं म्हणजे ही विस्कटणारी परिस्थितीच तुम्हाला तुमचं खरं आयुष्य दाखवणार आहे. तुमच्या आयुष्यात आता जो काळ सुरू होतोय तो तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही आधीसारखे भावनांमध्ये वाहून जाणारे नाहीत. तुम्ही अधिक शांत, अधिक मजबूत आणि स्वतःच्या किमतीची जाणीव असलेले बनाल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, जे लोक गेले ते माझं नुकसान नव्हतं, कारण त्याच्यानंतरच मला माझं खरं अस्तित्व सापडलं.